फॉरवर्ड कर ना. फॉर्मेट करते चिमण्यांचा आहे पण ती जाऊ दे नंतर शूट करू आपण. माझा ही रामभाऊ हित नाव होतं शेवटच्या सीन मध्ये की आलो एअरपोर्टला आम्ही भेटलं मला सांगतात तिथंच बाळा कारण ह्याच्यानंतरचा सीन झाला त्याला पण 2 सीन तिथं काढायचं. एकदा गेला विषय संपला तिथला. डायरेक्ट मला काय बोलता हा या सायलेन्स नो नो अटॅक करण्यापेक्षा गणपती बाप्पा मोरया. अण्णा माहिती आहे पहिला घेऊन तू काय करतो बायको म्हणते गावात घेऊन येऊन तर रानात गेलं असतं तर ही फुटबॉलला घाण गुतली ती खाली उतरलेलं असतं. तिथलं तू काय करतो लपत लपत येतो ह्याची कपडे घेऊन घराकडे येतो आणि मग ह्याची रस्त्याने येताना अशी तारांबळ दाखवली गौरी तिथं दोन दूत असतात नदीला आणि साडी पळायला घातली असते साडीच पळावतात. आता बरमड्यावरून ती ह्याच्यावर तरी कसं गावात पळणार मग ती ऊसात शिरतं नेवशे गौरी कालवाशीला आणि मग ती आतनंच भीती दाखवतं ताणतं हे करतं आणि मग ती शेवट शशी रानात गेलो शशीला हे दिसतं आणि लागल्यासारखं मग शशी लागणार विषय काढतात ह्याच्याबद्दल बरंच काय म्हणतात. शशी शेवट रामभाऊला घेऊन सायकल येतो पोरं बघतात पोरं म्हणतात शशाने पाय कोणतरी सायकल आणि मग ती शेवट तुला तिथं आणून धरल्यानं म्हणतो असं ह्याने केलं पैसे माझं खर्च केलं हाताने नोटा घेत होत्या. मग हे सांगतोय की सुभाषराव ठरलं होतं की जागरणावरून पहिल्या पंक्तीनं निघून यायचं जेव्हा म्हणला एक गाणं बघू ती पाठ गाणी बघत बसलो तिथं येताना एखादं गाणंच म्हणून यायचं आणि तिथं आम्हाला म्हणा काय करता तुम्ही दोघं 150 रुपये देतो फुटबॉलची गाणं काढायला का आम्हाला रेडी रोल रोल कॅमेरा ऍक्शन. उन्हाळ्याचे दिवस बरं एक मदत करता का मला पैशाचा उतारा आला माझ्याकडे जवळजवळ शूटिंग आहे भाऊ इथं या सावलीला 5:30 वाजता घरी आलोय आणि केव्हापासून होडा तेव्हापासून होडकतोय घरी गेल्यापासून गुंगळा झालाय माझा सगळा कुटाणा. कळलं वय रातचं खरं माझे बायको माझे मला घरात थांबू देण्या काय झालं काय म्हणलं वय मला पैसे माझं तुझ्यामुळं गेले बाबा तू माझ्या बायकोला पहिल्यांदा सांग नाही तर माझे पैसे दे. मी माझ्या टाकतो उचलले ऐक नको रिस्क घ्यायला असंच डायरेक्ट घरी जातो गाडी लावली साईडला कॅमेरा रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. अरे गाणा तुझ्या हिरीतलं मासं खाल्लं की जुलाब लागतेच लागा. सकाळपासून वाट बघतोय अजून इडली तयार नाही. इडली जमून नसले तर कांदा पाहत चला कॅमेरा दिसतोय का अरे उठायचं आमचा उठल्या रे तुझी ठेवली झाकून माझंच उघडे पाठवय पिता. काल रात्री तुला लय मस्ती आली मला रामा सुट्टी द्यायची नाही पुढच्या पार्टीला हे धर घुसलं आता माझ्याकडे नाहीत पैसे नंतर बघू ना बोंबलो नको नाही वहिनीला सांगेल ना मी लय लका लाबाडे लका अंग काढून घेतोय लका रामभाऊ आता तुला कोणी समजून सांगायचं मी सांगेन कधी पण हे वेळ पळून आलाय आता नाही, कुत्र्या. आता वेळ नाही माझ्या नावाने बोंबल तुझ्या जेवढ्या वासा आल्यावर मला टर्न हाणावं लागला. ह्यांना सांगितल्यामुळे हुडकायला येतात चला चोराला हुडको म्हणून. तुम्ही जे ह्यांना जेवढं जे धपकावता का नाही आतमध्ये की बायच्या अंगात भारा बैलाचं बळ आहे बाबा. ती साडी पळवून नेली म्हणतच नाहीत ना दोन पळवून नेलं.
2-5 मिनिटं उड किंवा काम झालं असं तरी वाटेल माझी साडी कुठं म्हणून मग उठा हे माझी साडी कुठं घेऊन पळत नाही नाही त्यांना ती आधी शिंकाय लावली साडी करून मोकळं द्या लेट झालं तरी चालतं त्याला मनवासारखी असं म्हणलं तरी चालतंय नाही पुढं तुम्ही दाखवणार आहे ना आता हिथं आत हे म्हणतात तो हिथंच असणार नाही सुट्टी गौरी हिथंच थांब आणि मग आत थोडा तो इकडून जातो आतमध्ये साडी घातलेली असते जी तुम्ही दाखवणार याची गौरी वहिनींच्या सगळे पाळायला लावायचे 100% इथंच असेल मी काढतो तिकडे ह्यासाठी लग्न न केलेलं हा कॅमेरा बिमेरा सगळे ओके असे दिसतील आत गेले दिसतील प्रणव तुझे हे येत आहे का हो नाही नाही दिसत घे चल कुठं बी जा पळून कॅमेरा रोलिंग बघू नका रामभाऊला फक्त तुम्ही मारताना सुद्धा हा रोलिंग ऍक्शन चोरट्या का रे पहिल्यांदा इसकं दाखवलं आहे सरपंच आम्ही गावचा लेट आहे पण थेट आहे नाही तुला चापडला ना इथं काय करताय आमच्या भाऊच्या रानात रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन ओ बाई अहो इथं काय करताय आमच्या भाऊच्या वावरात कसं म्हणायचं पौर्णिमेच्या लग्नाला हे असा उद्योग आधी करत असतो नाही शेषाला बोलायला संधीच नाही या माणसात नाही हे माग पळते तुमच्या कोणी बाई बघायला बर हे उघडं होते का नाही पुढे गेल्या तरी फार घराचे हे जातात ज्यावेळेला बाळासाहेबाला ताणते वस्त्रारण चला घ्या रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन आम्ही काय सांगशील गावात माझ्याबद्दल काहीच बघितलं नाही काय नाही देव माणूस आहे माझा भाऊ छोट्या इकडे आमच्या दोघांची रोज सारखी जोडी या आम्ही काय करतो माहिती का मारतो मग दिसेल त्याला बघतो नाही तर. हो मारणार तुमची बायको नसते ह्यांनी चेमावलं असतं की बायको ज्यांना ये मागे.